इंधन तुटवड्याचा सामना संपूर्ण राज्यभरातील नागरिकांना करावा लागत आहे, वाहनधारकांना करावा लागत आहे। आज बुलढाणा जिल्ह्यातल्या बुलढाणा ते चिखली रस्त्यावरील हा जो पंप आहे HP चा, या पंपावर सुद्धा डिझेल पेट्रोल गेल्या 2 दिवसापासून संपलेला आहे आणि जे काही वाहनधारक या पंपावरती येतात, संपूर्ण वाहनधारक हे या ठिकाणावरून परत जाताना आपल्याला दिसत आहेत। हा हिंदुस्तान पेट्रोलियमचा पंप आहे। गेल्या 2 दिवसापासून या पंपावरती डिझेल आणि पेट्रोल संपलेलं आहे। त्याच्या गाड्या ज्या बघतो आपण, गाड्या येत आहेत आणि परत जात आहेत। यासोबतच या चिखली तालुक्यातील जे काही हिंदुस्तान पेट्रोलियमचे पंप आहेत, त्या ठिकाणी सुद्धा डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा जो आहे तो पाहायला मिळत आहे। या रस्त्यावरती आणखी एक भारत पेट्रोलियम आहे, त्याच्यावरती सुद्धा डिझेल आणि पेट्रोल संपलं असल्याचं आपल्याला दिसतं। यापूर्वी चिखली तालुक्यातलाच आणखी एक दुसरा जो मेहकर आणि चिखली रोडवरचा पंप होता, त्या ठिकाणी सुद्धा डिझेल 2 दिवस असते, 2 दिवस नसते। पेट्रोलची सुद्धा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्या गाड्या ज्या आहेत, दूरदूरून गाड्या येतात, मात्र त्यांना डिझेल आणि पेट्रोल या ठिकाणी मिळत नाही आहे। कर्मचाऱ्यांना इथल्या जे काही वाहनधारक आहेत त्यांना या ठिकाणाहून पेट्रोल डिझेल नाही आहे म्हणून सांगावं लागत आहे। एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये चिखली तालुक्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसापासून या पंपावरती डिझेल आणि पेट्रोल नाही आहे। आता पुन्हा डिझेल आणि पेट्रोल या पंपावरती कधी येणार आणि बाकीच्या पेट्रोल पंपावरती डिझेल कधी येणार आणि वाहनधारकांना दिलासा कधी मिळणार, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन निलय देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।